गेल्या अनेक दिवसांचा जर विचार केला तर भाजपनं आपले उमेदवार जाहीर केलेले असले तरी महाविकास आघाडीकडनं मात्र उमेदवार दिले जात नव्हते. रावेर ही राज्याच्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची लढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. महाविकास आघाडीने आता उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे. भाजपतनं ते राष्ट्रवादीत आले आणि त्यांना उमेदवारी दिलेली आहे. या संदर्भामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन आपल्यासोबत आहेत. भाऊ, काय सांगाल तुम्ही? श्रीराम पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. नाही, उमेदवारी कोणाला दिली तरी रावेरची जागा ही भाजपचीच आहे आणि भाजपचीच राहणार आहे. मी तर सांगितलं की आम्ही सांगितलं की 5 लाखाच्या वर आम्ही लीडच्या जागेचं ठरवलं. मागच्या वेळेला 4.25 लाखाचं लीड होतं. यावेळेला आम्ही 5 लाखाच्या वर रावेर आणि जळगाव दोन्ही जागेचं या ठिकाणी घेऊ. श्रीराम पाटील खरं म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी आमच्या पक्षात आले. ते उद्योजक आहेत. कुठे पक्षाची फार राजकारणाशी त्यांचा काही फार संबंध नव्हता, संपर्क नव्हता. पण 2-2.5 महिन्यापूर्वी ते भाजपमध्ये आलेत. मला 2-3 वेळा आधी भेटले. मला प्रवेश करायचा आहे म्हणून त्यांनी प्रवेश केला. आणि आता कसं झालं की राष्ट्रवादीकडे कोणी उमेदवारच नाही खरं म्हणजे इथे या ठिकाणी. अनेकांची नावं समोर आली, पण कोणी त्या ठिकाणी तिकीट घ्यायला तयार नाही आहे. आणि म्हणून शेवटी मग श्रीराम पाटलांना त्यांनी गळ घातली आणि श्रीराम पाटील आता हे त्या ठिकाणी उमेदवार झालेले आहेत. पण मी अजून पुन्हा सांगेल, उमेदवार कोणी असलं तरी या ठिकाणी रावेरची जागा ही खूप मोठ्या संख्येने म्हणजे खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येईल. ते आव्हान निर्माण करू शकतील असं वाटतं भाजपकडे. मी सांगितलं आता 5 लाखाच्या वर आमचं लीड राहील म्हणजे काय आव्हान राहील तुम्हीच ठरवायचं आहे. मग दुसरा एक विषय आपण सध्या बघतोय की खासदार उन्मेष पाटील हे भाजपमधनं इकडे उद्धव ठाकरे गटाकडे गेलेले. त्यांनी सुद्धा आपल्यावरती टीका केलेली आहे. मला खोलात जायला लावू नका, नाहीतर मग जामनेरमध्ये फिरू देणार नाही तुम्हाला. नाही, त्यांनी खोलात जावं, खड्ड्यात जावं, विहिरीत जावं, कुठेही जावं. आता मला वाटतं आता काय बोलावं मी त्यांच्याबद्दल. आता त्यांना म्हणा घोडा मैदान समोर आहे. आपली लोकप्रियता इतकी आहे, आपण एवढे आता मोठे झालेला आहात. आता निवडणूक लढा आणि आपण आपला मतदारसंघ समजा 40 गाव स्वतःचा, तिथे तुम्ही आमदार होतात, तिथे खासदार होतात, तिथे बघून घ्या काय लीड राहील तुमचं तर आमचं तर. हो, दुसरीकडे आपण सातत्याने दोघी बाजूला आपले 5-5 लाखांच्या लीडने उमेदवार निवडून येतील असं सांगत आहेत. मात्र या संदर्भात माजी मंत्री जे आहेत राष्ट्रवादीचे, त्यांनी आपल्यावरती टीका केलेली आहे की गिरीश महाजन हे हवेत आहेत, वास्तव त्यांना माहिती नाही, अशा पद्धतीचं त्यांनी 5 सतीश अण्णा पाटील माजी मंत्री. आता बघा, ते विरोधक आहेत आमचे, ते सांगतील ते काय म्हणतील 5 लाखांनी निवडून येतात म्हणून. आता त्यांना म्हणा घोडा मैदान समोर आहे, तुम्ही सांगा किती लाखांनी निवडून येतात म्हणून. 5 लाख मतांचा घोटाळा केला असं मला वाटतं आता त्यांचे सख्खे पुतणे आहेत, ते उमेदवार आहेत, ते स्वतः सगळे एक झालेले आहेत. त्यांनी लढावं, त्यांनी ताकदीने लढावं आणि सांगावं आम्ही कशी निवडून येत नाही म्हणून. आणि आता नुसतं बोलल्यापेक्षा आता समोर आहे घोडा मैदान, आता लगेच निवडणुका समोर आहेत, महिनाच राहिलेला आहे. आता महिना पण राहिलेला नाही मला वाटतं. आता तर त्यांनी यावं समोर आणि लढून दाखवावं आणि मतं मोजावेत. मग त्यांनी आता ते म्हणतील मग पेट्या बदलवल्या, काहीतरी गडबड केली, आता मग याला तर मग आमचा नाईलाज आहे. घोटाळ्याचं शंका व्यक्त केली त्यांनी की जर इतक्या ठामपणे तुम्ही 5 दुसरं काय त्यांच्याकडे, दुसरं उत्तर काय त्यांच्याकडे विरोधकांकडे. देशामध्ये 400 पार झाल्या तरी पण तेच म्हणतील, देशामध्ये स्पष्ट बहुमत आलं तरी पण तेच म्हणणार आहेत. म्हणजे वरती दिल्लीपासून त्यांचं एकच लाईन ठरलेली आहे, आपण पडलो म्हणजे पेट्यांमध्ये घोटाळा आहे, पेट्या बदलवल्या, कॉम्प्युटरमध्ये काहीतरी त्या पेट्यांमध्ये काहीतरी गोंधळ केला, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही उत्तरच नाही आहे. पण जनता जनार्दन आहे, आपण सगळे सर्वे रिपोर्ट बघतो आहात, आपण लोकांचं मत बघतात. आज हवा कुठे चाललेली आहे, मोदींवर लोकांचा किती विश्वास आहे. म्हणून मला वाटतं या गोष्टींना कुठेही अर्थ नाही आहे, या गोष्टीवर त्यांच्या कुठेही तथ्य नाही आहे. त्यांनी खरंच प्रयत्न करावे आणि निवडून येऊन दाखवावं. हो, आताच तुम्ही म्हटलं की मोदींच्या विश्वासामुळे अनेक नेते भाजपाकडे येत आहेत. नाथाभाऊंचं सुद्धा तेच म्हणणं आहे की मोदींचं जे काही काम आहे, विकासाचं विजन आहे, ते बघून आपण भाजपामध्ये येतो आहेत आणि काही 2-3 नेत्यांमुळे आपल्याला खरं तर भाजप सोडावी. का परवापर्यंत ते मोदींबद्दल काय काय बोलत होते मी तुम्हाला रेकॉर्ड करून दाखवू का. आणि मोदीजी पंतप्रधान असतानाच ते तिकडे गेले. एकदा आपली कन्या त्या ठिकाणी हारली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलवून टाकली. म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लालदेवच्या गाडी फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य. हां, मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात, ना इथून. आणि मग आता कसं काय तुम्हाला साक्षात्कार झाला की मोदीचं काम एकदम चांगलं 2 वर्षामध्ये, मला हे कळत नाही आहे. राष्ट्रवादीमधनं सुद्धा माजी मंत्री सतीश अण्णांनी एकनाथ खडसेंवरती टीका केलेली आहे आणि त्यांनी म्हटलं की शरद पवारांनी आपल्याजवळ अशा प्रकारची कबुली दिली की एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत प्रवेश दिला, ही आपली मोठी चूक झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही कसं बघता त्यांच्या विधानाकडे. बरोबर, त्यांचं काय चूक आहे. पण आता जे चाललेलं आहे की मुलगी माझी फक्त तिकडे राहील, मी इकडे येऊन जाईल,
खासदार आता आमच्या सुनबाई आहेतच, आमची रक्षा आहेच, आमची कन्या इकडे. पण हे सगळं सोयीचं राजकारण घरामध्ये आणि परिवारवाद की बा तू तिकडे राहा, मी इकडे राहतो, तू तिकडे राहा, पण सगळे पद आपल्या घरात ठेवा, ही त्यांची भूमिका आहे. आणि म्हणून पवार साहेबांना निश्चित त्याचा पस्ताव होणारच आहे. अंजली दमान यांनी भाजपावरती सुद्धा आज टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी असं म्हटलं की एकनाथ खडसेंचे अनेक घोटाळे, अनेक आरोप त्यांच्यावरती असताना त्यांना भाजप पक्षामध्ये घेत आहे, राज्यपाल देत असल्याची चर्चा आहे, म्हणून आपण थेट राष्ट्रपतींकडे पत्र दिलेलं आहे की यांना. मला कुठे माहीत नाही की राज्यपाल करते किंवा पक्षाने, मला नाही ऐकवत आहे की कुठे त्यांना राज्यपाल करतो का कुठे मंत्री करतो असं म्हटलेलं आहे. प्रवेशही अजून झालेला नाही आहे. आता त्यांनी सांगितलं स्वतः 15 दिवसांनी होईल. आता 15 दिवसानंतरचं चित्र त्यावेळेला स्पष्ट होईल. त्यामुळे भाजप काही अजून त्यांना राज्यपाल करणार आहे किंवा कुठली कमिटमेंट, आणि तशी गरज पण आता मला नाही आहे या ठिकाणी, या मतदारसंघात, त्या जिल्ह्यामध्ये काही नाही, काही आवश्यकताच नाही आहे. 5 लाखाचे दोघे उमेदवार येतील आपले. तुम्ही आता बघा, आपण परत भेटू. भाऊ, दुसरा एक विषय, एकीकडे राजकीय गरमागरमी आपण बघतोय, दुसरीकडे मात्र जिल्ह्यात रावेर असू द्या, मुक्ताईनगर असू द्या, जामनेर असू द्या, बोदवड अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने तडाखा दिलेला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आचारसंहितेमुळे यांना मदत मिळण्यास काही अडचण होईल का, आणि तुम्ही यासाठी काय प्रयत्न करता? अजिबात नाही. आचारसंहितेमुळे कुठलीही मदत मिळायला अडचण येणार नाही. मी कालच मतदारसंघातच होतो. मी 2-3 गावांना लगेच काल तात्काळ संध्याकाळी जाऊन आलो. आणि खरं आहे की जामनेर असेल, बोदवड आहे, रावेर आहे, मुक्ताईनगर आहे, या भागामध्ये वादळी वारा, पाऊस हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणीला. अनेक ठिकाणी मका तर पूर्ण झोपून गेलेला आहे. केळीचं मोठं नुकसान झालेलं आहे, काही फळबागांचं नुकसान झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये मी जिल्हाधिकाऱ्यांशी तात्काळ बोललो. सगळ्या तहसीलदारांना आम्ही आदेश दिलेले आहेत, तात्काळ जाऊन त्या ठिकाणी पंचनामे करा. कालपासूनच पंचनाम्याला सुरुवात झालेली आहे. मला वाटतं आज उद्यापर्यंत सगळे पंचनामे पूर्ण होतील आणि नियमानुसार ती तात्काळ त्या ठिकाणी सरकार त्यांना देईल. तर हे होते मंत्री गिरीश महाजन. त्यांनी असं म्हटलेलं की अवकाळीचा तडाखा बसलेला असला तरी आचारसंहितेच्या कारण कुठेही अडचण येणार नाही आणि शेतकऱ्यांना मदतीसाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि मदतही मिळेल असा आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.